आणि ग्रीवा 11 श्री गणेश मानकिवली। सामना 4 षटकांचा आहे आणि पंकज भोले आणि त्याला साथ देण्यासाठी आलेला आहे फलंदाज राज गडगे। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जीवन भालेराव। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी। ड्राइव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत, अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने, चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते एक धाव। क्या बात है, ग्लोरियस टाइमिंग, सीमा रेषेच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफ सीमा पार, षटकार। सो मच। आणि या षटकारासाठी नंदू शेठ कराळे यांच्या माध्यमातून टाळ्या होत आहेत, कारण की टायमिंग बेमिसाल होतं। राज गडगे, हे मैदान लकी आहे राज गडगे यांच्यासाठी। धावसंख्या 7। फुलटॉस फायदा घेऊ शकले नाहीयेत आणि फुलटॉस चेंडू होता, नाराज असतील राज देखील फायदा घेऊ शकले नाहीयेत। मानकिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे, आमचे खऱ्या अर्थाने राहुलजी चव्हाण यांचा संघ आहे, बदलापूर क्रिकेट समालोचक समितीचे उपाध्यक्ष। आणि हा झेल सोडलेला आहे, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। जीवनदान मिळतंय राज गडगेला। बॅटची कडा होती, यष्टांच्या पाठीमागे विकी। पंकज भोले यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे। राजेश हजारे, अक्षय कडव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे। आणि यस, फलंदाज झाल्या बाद उमेशने हा झेल पकडलेला आहे, विकेटचं बदन। मच धावसंख्या आहे 1 बाद 7। न्यू बॅट्समन प्रशांत भोईर येतोय बॅटिंग करण्यासाठी, 3ऱ्या क्रमांकावरती। 4 षटकांचा सामना आहे, जो संघ जिंकेल तो संघ या पुढच्या मॅच मध्ये आई गावदेवी खरवई या संघासमोर फाईट करेल। हाफ ट्रॅकर हुक करतायत इनफिल्डच्या वरून, लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, शेवटच्या बॉलवरती चौकार। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 11।
येऊ नका, सामना स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे, त्यामुळे विनंती असेल आपण सामना स्पीडअप करा. एक बाद 11 ही धावसंख्या आहे मानकिवली या टीमची. सूरजने जर झेल पकडला तर आकाश सोनावणेकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सूरज यांच्यासाठी सुवर्ण संधी. स्ट्राइक एंडला बॅट्समन रन मशीन पंकज भोले ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल. गोलंदाज उमेश आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चिन्ह डॉट आलेला आहे. पंकज भोले रन मशीन आहे मानकिवली या संघाची. बिग हिट फ्लॅट स्ट्रोक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर मानकिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 17. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पुल करतायत आणि त्याच्यावरती हा षटकार येतोय. उमेश गोलंदाजी मार्कवरती. डावकुऱ्या त्याचा हा गोलंदाज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि जर तिसरा षटकार आला तर नक्कीच 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. अक्षयजी कडव आणि आपण पाहू शकाल तिसरा षटकार येतोय आणि राजेश हजारे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल पंकज भोले यांच्यासाठी. पेट्रोल बाय वेलकम स्वागत आहे. आता आनंदित असतील कारण की लगातार 3 षटकार लगावलेले आहेत. रन मशीन पंकज भोले ऑन फायर. धावसंख्या 29 29 धावा. क्षेत्ररक्षक आहेत आणि चूक केलेली आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 2 पुढे जाईल. 31 31 धावा धावफलकावरती. 21 वरती बॅटिंग करतोय फलंदाज पंकज भोले. या मॅच मध्ये 4 षटकांचा सामना आहे. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या सामन्यामध्ये. ग्रीवा 11 हा संघ आपण पाहतोय. विद्यमान नगरसेवक आदरणीय दिलीप शेठ बैकर साहेबांचा संघ. ग्रीवा 11 श्री गणेश मानकिवली ड्राईव्ह करतायत. सॉफ्ट आणि निकल्ड आहेत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या
समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32-32. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल मायरा 11 मोहपाडा या टीमला. 32 धावा धावफलकावरती आहेत. विकी येत आहेत. पहिला चेंडू प्रचंड वेगाने हाताळलेला आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 32. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आलेला नाहीये, अथवा हा देखील चौकार किंवा षटकार बघायला मिळाला असता. पंकजच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात ऑन साइडला. एक धाव झाली कंप्लीट. मिड विकेटला फिल्डर आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 33. 33 धावा धावफलकावरती. नंदू शेठ देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बिग सपोर्टर आहेत मानकिवली या संघाचे. राहुल चव्हाण देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये विकीच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आणि हा चेंडू नक्कीच मारू शकले असते. स्क्वेअर लेग असेल, त्यानंतर लॉंग लेग असेल या दिशेने, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट, कीपर बीट, शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेगला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार. लक फॅक्टर ऑन झालेला आहे. ग्रीवा 11 श्री गणेश मानकिवली या संघाचं. थर्टी 37 धावा धावफलकावरती. नशिबाची साथ मिळते. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नाराज आहेत प्रशांत भोई स्वतःवरती, कारण की अपेक्षित बॅटिंग होऊ शकत नाहीये, आतापर्यंत झालेली नाहीये या इनिंग मध्ये. या षटकामध्ये विकीने चांगली गोलंदाजी केली आहे. एक धाव आली फक्त बॅटने. ज्या 4 धावा आलेल्या आहेत त्या 22 ने आलेल्या आहेत. 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च करतोय. 2 षटकांमध्ये 32 बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. धावसंख्येला अंकुश लावलेला आहे विकीने. स्विंग अँड मिस. शेवटचा चेंडू आलाय डॉट. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या विकीसाठी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल मायरा 11 मोहपाडा या टीमला ही विनंती आहे की आपण फिल्डिंग लावून घ्या. पाणी घेऊन जात आहेत निलेश मराडे कॅप्टन आहेत. ग्रीवा 11 श्री गणेश मानकिवली या संघाचे.
पहिला चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल 39. 39 धावा. $39. 39 धावा. हाफ ट्रॅकर बॅटची कडा लागते. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल पंच. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट. 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या आहे 41. 41. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 41 धावा. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. मायरा 11 मोहपाडा या टीमने या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 32 बनवल्या होत्या. सर्वांना असं वाटलं असेल की 55 ते 60 डाव बनवतील, परंतु त्यानंतर झालेले कमबॅक अलोंग द कार्पेट. चेंडू झाला लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 42. 42 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. या अंतिम षटकामधील प्रशांत भोईर ऑन स्ट्राईक, ज्याने चौकाराने आगाज केला होता या इनिंगचा. ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय. नक्कीच स्वीपर कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद प्रशांत भोईर. बॅक टू द पवेलियन. एक चेंडू शिल्लक आहे. नरेंद्र येत आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन पंकज आहेत. लाईन पाहावी लागेल. नक्कीच लाईन चांगली आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे आणि डॉट बॉल येतो आहे. अंतिम चेंडू आला डॉट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. मायरा 11 एरंजाड मोहपाडा या संघासमोर. ते म्हणजेच ग्रीवा 11 श्री गणेश मानकिवली या संघाने.
चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत. या मॅच मध्ये 44 धाव बनवलेले आहेत आणि 45 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ठेवलेलं आहे. मायरा 11 मोहपाडा या संघासमोर ग्रीवा 11 श्री गणेश मानकिवली या संघाने. चला बॅट्समन आपण पाठवा लगेचच. जय मेहेर यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मायरा 11 एरंजाड मोहपाडा या टीमला ही सुवर्ण संधी आहे. 24 चेंडू बनवायच्या धावा 45 या सामन्यामध्ये मायरा 11 एरंजाड मोहपाडा या टीमला. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये प्रशांत. पहिला चेंडू ऑन साइडला बिगिट. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. पंचांचा इशारा. षटकार. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय आणि स्वागत केलंय प्रशांत भोईरचं फलंदाज विकीने. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. लाईन खराब होती तेच पाहिलं सनी सरांनी आणि सनी सरांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 2 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या सामन्यामध्ये. 45 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये आणि धावसंख्या आहे 9. विकी रन मशीन आहे. मायरा 11 एरंजाड मोहपाडा या संघाची फुलटॉस चेंडू आणि चांगली फिल्डिंग. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रसाद आणि विकी ही जोडी आहे आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये. 21 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची अजूनही गरज आहे. ड्राइव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
लागोपाठच्या 3 षटकारांसाठी जय मेहेर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. मोहपाडा या टीमला ही सुवर्ण संधी. धावसंख्या 14, फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये मायरा 11 मोहपाडा या संघाची. पुन्हा एकदा लॉफ करतायत, पुन्हा एकदा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी 25 ची गरज. महागडी गोलंदाजी होते या षटकामध्ये. प्रशांतच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे मोहपाडा या संघाने. पुन्हा एकदा काय फटकेबाजी होतीये. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे. इनफिल्डच्या बाहेर फक्त 2च खेळाडू आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा चौकार येतोय अंतिम चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. अठरा चेंडू बनवायच्या धावा 21. या सामन्यामध्ये समीकरण सोपं झालेलं आहे मायरा 11 मोहपाडा या टीम समोर. विकी आणि प्रसादने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. प्रसादच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार आलेला आहे या इनिंग मध्ये. त्याला साथ देतोय विकी स्टब्स या नावाने सुपरिचित. गोलंदाज राज गडगे. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये राज गडगेला, कारण की 18 चेंडू आणि 21 धाव बनवायचे आहेत. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण. फार वेगाने प्रशांत येतात चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26. 26 धावा. 26 धावांची पार्टनरशिप बनवली आहे विकी आणि प्रसादने. 17 चेंडू शिल्लक. 19 धावांची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. विकी बॅक टू द पवेलियन. अपील करतायत. हाईट फॅक्टर सांगतायत पंच. आणि 1 धाव झाली पूर्ण. ओव्हरथ्रो झालेला आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पंचांचा इशारा लेग पायचा येतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28. समीर आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या 28. 15 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे मोहपाडा या संघाने या सामन्यामध्ये. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केलेले आहेत. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 29.
15 चेंडू 16ची गरज. टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टीम मध्ये लॉंग ऑफला. एक धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 30. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे मायरा 11 मोहपाडा या संघाची. पहिली रात्र आहे आमदार चषकामधील आणि प्रत्येक सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला आहे. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत आणि कुमारने हा झेल पकडलेला आहे. कार्बन कमाल कॅच आजच्या रात्रीमधील हा सर्वोत्तम झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. जीवन 22 येत आहेत नवीन फलंदाज. 13 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. खूप चांगला झेल आपण पाहिला कुमार नवले यांचा. कुमार नवले यांनी अप्रतिम झेल पकडलेला आहे. 13 चेंडू 15ची गरज. खऱ्या अर्थाने सुरुवात देखील अशीच झाली होती मानकिवली संघाची. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. पहिल्या इनिंग मध्ये 32 बनवल्या होत्या मानकिवली संघाने आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना दुसऱ्या इनिंग मध्ये मायरा 11 मोहपाडा टीमने 30 बनवलेले आहेत. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15ची गरज. बारा चेंडू बनवायच्या धावा 15. हेमंत येत आहेत. हेमंत मराठे गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 15ची गरज. स्ट्रायकिंगला बॅट्समन समीर. पहिला चेंडू बिगिट. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 37. 10 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज या सामन्यामध्ये आहे. क्या बात है. शॉट लाईक दॅट. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न. धावबाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद.
फुल टॉस. एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. राज गडगे होते. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 41 धावा. 8 चेंडू शिल्लक, 4 ची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू बनवायच्या, धावा 4. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी एरंजाड मोहपाडा या टीमला. कॅप मधून चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार आणि सामना जिंकला आहे मायरा 11 मोहपाडा संघाने. अभिनंदन मायरा 11 मोहपाडा या संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विकी आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. कारण की खऱ्या अर्थाने पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये 32 बनवल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावेंचं